नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोविंद वाळके सर आपले मॅथ राइज अकॅडमी चॅनलमध्ये स्वागत करतो. तर बघा, आज आपण पाहणार आहोत डोमेन, रेंज अँड पिरियॉडिसिटी ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. तर बघा, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डोमेन, रेंज आणि पिरियॉडिसिटी बघायची आपल्याला. तर फर्स्ट कॉलममध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पूर्ण साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा, सेक थिटा आणि कोसेक थिटा. तर त्याचा डोमेन म्हणजे काय असतं बघा, एक्स एक्सिस वरच्या ज्या नंबर्स असतात त्यांचा जो सेट असतो त्याला आपण रिअल नंबर्स म्हणतो. आणि म्हणजे डोमेन जो आहे पूर्ण फंक्शनचा साइन थिटा, कॉस थिटा या दोघांचा हा डोमेन जो आहे पूर्ण रिअल नंबर्स असतात, त्याला आपण आर न डिनोट करतो. नंतर त्याची रेंज म्हणजे काय, त्याची हायेस्ट व्हॅल्यू आणि लोएस्ट व्हॅल्यू. बघा, जेव्हा आपण साइन थिटा आणि कॉस थिटाच्या व्हॅल्यू फाइंड करतो त्याच्या पूर्ण व्हॅल्यू हा -1 to +1 वाय ॲक्सिस मध्ये -1 to +1 असतात. हे -1 आणि +1 याच्यामध्ये येतात, म्हणजे याचा पूर्ण व्हॅल्यू -1 to +1 मध्ये येतात. त्याच्या बाहेर -1 पेक्षा लहान येत नाही किंवा +1 पेक्षा मोठी येत नाही. तर त्याची ती रेंज असते -1 to +1 आणि त्याचा पिरियड हा 2π आहे. त्यानंतर बघा, कॉस थिटाचा सुद्धा डोमेन जो आहे तो रिअल नंबर आहे. त्याची रेंज -1 to +1 आहे, क्लोज्ड ब्रॅकेट मध्ये आहे. -1 to +1 त्याचा पिरियड जो आहे 2π आहे. त्यानंतर टॅन थिटाचा जो डोमेन आहे तो आहे r - 2n + 1 × π/2, म्हणजे ऑड मल्टिपल ऑफ π/2. आपण हे असं याच्यामुळे घेतो की ऑड मल्टिपल ऑफ π/2 या ठिकाणी टॅन थिटा हा एक्झिस्ट होत नाही. त्याची जी काही रेंज आहे त्याची रेंज पूर्ण रिअल नंबर्स, कोणता पण रिअल नंबर येतो आणि त्याचा पिरियड आहे π. त्याच्यानंतर कॉट थिटा, त्याचा डोमेन आहे r - nπ. त्याची रेंज पूर्ण रिअल नंबर्स येतात आणि त्याचा पिरियड आहे π. त्यानंतर सेक थिटाचा डोमेन आहे r - ऑड मल्टिपल ऑफ π/2, म्हणजे या ठिकाणी ऑड मल्टिपल याच्यामुळे की त्या ठिकाणी सेक थिटा हा डिफाइन होत नाही किंवा एक्झिस्ट होत नाही आणि त्याची रेंज आहे r - -1 to +1. त्याची जी रेंज आहे सेक थिटाची रेंज आहे r - -1 +1 आणि त्याचा जो पिरियड आहे सेक थिटाचा तो आहे 2π. आणि शेवटी कोसेक r मल्टिपल ऑफ π आणि त्याची रेंज आहे r - -1, आणि पिरियड आहे त्याचा 2π. तर बघा, प्रॉब्लेम असा आहे, इफ 2 sin a = 1 = √2 cos b and a is greater than π/2 and less than π. म्हणजे याचा जो मिनिंग आहे, a हा सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. a हा π/2 पेक्षा मोठा आहे, π पेक्षा लहान आहे, म्हणजे a अँगल हा सेकंड क्वाड्रंट मध्ये येतो. आणि नंतर b is greater than 3π/2 and less than 2π, म्हणजे b अँगल हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये येतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला फाइंड करायचे बघा, tan a + tan b अपॉन cos a - cos b या व्हॅल्यू फाइंड करायच्या. तर बघा, सोल्युशन मध्ये गिवन आपल्याला इथं दिलेलं आहे 2 sin a = 1. आता आपल्याला sin a आणि cos b या दोन व्हॅल्यू दिलेल्या आहेत. तर याच्यावरून आपल्याला sin a वरून cos b फाइंड करावं लागेल, cos a फाइंड करावं लागेल. तर बघा, आणि a हा सेकंड क्वाड्रंट मध्ये दिलेला आहे, हा π. तर बघा, त्याच्यावरून आपल्याला sin a ची व्हॅल्यू येईल. देअरफॉर sin a = 1/2. तर बघा, sin a वरून आता आपण cos a ची व्हॅल्यू फाइंड करू. तर बघा, आपल्याला माहित आहे, वी नो दॅट cos a = √1 - sin²a. हा फॉर्म्युला आपण फर्स्ट आयडेंटिटी नुसार घेतला आहे. आयडेंटिटी sin² a + cos² sin² + cos² = 1. या फॉर्म्युल्यावरून आपण हा फॉर्म्युला घेतला आहे. तर बघा, हा येईल 1 - sin ची व्हॅल्यू आहे 1/2, त्याचा जर स्क्वेअर केला तर 1/4 येईल. 4 ने ह्याला मल्टिप्लाय केलं तर 4 - 1 हे येईल √3/4, आणि 4 चा स्क्वेअर रूट इथं या दोघांचा स्क्वेअर रूट घेतला तर त्याची व्हॅल्यू अशी येईल बघा,
√3 अपॉन प्लस और मायनस √3 अपॉन 2. जर बघा, आणि या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की अँगल ए हा सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. अँगल ए हा सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. तर कॉस ए ची व्हॅल्यू बघा काय येते. ॲज ए लाईज इन सेकंड क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस ए हा निगेटिव्ह असतो. देअरफॉर कॉस ए इज निगेटिव्ह असतो. देअरफॉर कॉस ए इज निगेटिव्ह. म्हणजे कॉस ए ची व्हॅल्यू येईल देअरफॉर कॉस ए इक्वल टू मायनस √3 अपॉन 2. त्याच्यानंतर आपल्याला व्हॅल्यू काढायची कॉस ए वरून. कॉस ए आणि साइन ए चा यूज करून आपण टॅन ए ची व्हॅल्यू काढू. देअरफॉर टॅन ए इक्वल टू साइन ए अपॉन कॉस ए. साइन ए ची व्हॅल्यू आहे 1/2 आणि कॉस ए ची व्हॅल्यू आहे √3 अपॉन 2. या ठिकाणी 2 कॅन्सल होतो आणि टॅन ए ची व्हॅल्यू येते देअरफॉर टॅन ए इक्वल टू -1/√3. दुसरं आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे दुसरी कॉस बी ची √2 कॉस बी इक्वल टू 1 आणि याच्यावरून साइन बी आणि टॅन बी फाइंड करायचं आहे. तर बघा, ऑल्सो √2 cos b equal to 1, therefore cos b equal to 1/√2. तर सेम आता cos b वरून sin a फाइंड करायचं. तर सेम फॉर्म्युला हा यूज करायचा. तर हा फॉर्म्युला चेंज होणं असा होतो. therefore किंवा we know that sin b equal to √1 minus cos square b. तर बघा, या ठिकाणी cos b ची व्हॅल्यू आहे 1/√2. तरी देअरफॉर साइन b इक्वल टू √1 मायनस 1/√2 चा स्क्वेअर येईल 1/2 येईल आणि याची जर व्हॅल्यू आपण फाइंड केली 1 मायनस 1/2 म्हणजे ते येते √1/2 आणि याची व्हॅल्यू येईल देअरफॉर साइन b इक्वल टू प्लस और मायनस 1/√2 येतं. तर आणि दुसरं सांगितलं की हा जो अँगल बी आहे तो फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे आणि बघा देअरफॉर ॲज बी लाईज इन फोर्थ क्वाड्रंट साइन बी इज फोर्थ क्वाड्रंटमध्ये साइन हा निगेटिव्ह असतो. देअरफॉर साइन बी इज निगेटिव्ह आणि त्याच्यावरून मग साइन बी ची व्हॅल्यू येईल साइन बी इक्वल टू -1/√2. आता आपल्याला फाइंड करायचं आहे टॅन बी ची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल अगोदर. देअरफॉर टॅन बी इक्वल टू येईल टॅन बी इक्वल टू साइन बी अपॉन कॉस बी. तर बघा, साइन बी ची व्हॅल्यू आहे -1/√2 आणि कॉस बी ची व्हॅल्यू आहे 1/√2 आणि याच्यावरून टॅन बी इक्वल टू येईल, हे कॅन्सल होतं आणि टॅन बी ची व्हॅल्यू येते -1. त्यानंतर आपल्याला टॅन ए प्लस टॅन बी अपॉन कॉस ए मायनस कॉस बी फाइंड करायचं. बघा, नाव टॅन ए प्लस टॅन बी अपॉन कॉस ए मायनस कॉस बी. टॅन ए ची व्हॅल्यू आहे -1/√3. आपण प्रत्येकाची व्हॅल्यू इथं ठेवून देऊ -1/√3 प्लस टॅन बी ची व्हॅल्यू आहे -1 अपॉन कॉस ए ची व्हॅल्यू आहे -√3/2 मायनस आणि कॉस बी ची व्हॅल्यू आहे 1/√2. बघा, मायनस कॉमन काढल्यानंतर 1/√3 प्लस 1 अपॉन √3/2 प्लस 1/√2 येईल. हा मायनस आणि मायनस हे पॉझिटिव्ह होऊन जातं
आणि नंतर या ठिकाणी येईल 1 प्लस रूट 3 अपॉन रूट 3, 1 प्लस रूट 3 अपॉन रूट 3 आणि डिनॉमिनेटरला येईल या ठिकाणी रूट 2 न मल्टिप्लायने डिवाइड करायचे याला. तर असं येईल इथं रूट 3 अपॉन 2 प्लस रूट 2 अपॉन 2. तर बघा पुढं असं येईल या ठिकाणी 1 प्लस रूट 3 अपॉन रूट 3 आणि डिनॉमिनेटरला येईल रूट 3 प्लस 2 रूट 2 अपॉन 2. या ठिकाणी हा 2 न्यूमरेटरच्या मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल आणि हा रूट 3 याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये येईल. म्हणजे असं होईल 2 इंटू 1 प्लस रूट 3 अपॉन रूट 3 इंटू रूट 3 प्लस रूट 2. आणि हे आहे फायनल आन्सर. म्हणजेच बघा टॅन ए प्लस टॅन बी अपॉन कॉस ए मायनस कॉस ए मायनस कॉस बी इक्वल टू 2 प्लस 1 2 इंटू 1 प्लस रूट 3 अपॉन रूट 3 इंटू रूट 3 प्लस रूट 2. हे आलं फायनल आन्सर. बघा पुढचा क्वेश्चन असा आहे इफ साइन ए अपॉन 3 इक्वल टू साइन बी अपॉन 4 इक्वल टू 1 अपॉन 5. आणि पुढं अँड ए कॉमा बी आर अँगल्स इन द सेकंड क्वाड्रंट. या ठिकाणी दोन्ही पण अँगल ए आणि बी हे दोन्ही पण सेकंड क्वाड्रंटमध्ये आहेत असं सांगितलेलं आहे. आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे प्रूव्ह दॅट 4 कॉस ए प्लस 3 कॉस बी इक्वल टू -5. तर बघा या ठिकाणी आपल्याला साइन ए वरून कॉस ए फाइंड करावं लागेल आणि साइन बी वरून कॉस बी फाइंड करावं लागेल. तर बघा सोल्युशनमध्ये सोल्युशन गिवन साइन ए अपॉन 3 इक्वल टू 1 अपॉन 5. देअरफॉर मग साइन ए इक्वल टू येईल साइन ए इक्वल टू 3/5. साइन ए वरून आपण कॉस ए फाइंड करू. तर बघा वी नो दॅट साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इक्वल टू 1. देअरफॉर कॉस स्क्वेअर ए इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर ए. तर व्हॅल्यू ठेवू आपण 1 मायनस साइन ए ची व्हॅल्यू आहे 3/5 आणि त्याचा जर स्क्वेअर केला आपण तर 9/25 येईल. इथं जर याला कॅल्क्युलेट केलं तर 25 मायनस 9 येईल 16/25. टेकिंग या ठिकाणी आपण स्क्वेअर रूट घेऊ टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स वी हॅव. तर या ठिकाणी आपल्याला मिळेल बघा स्क्वेअर रूट जर घेतला तर कॉस स्क्वेअरचा स्क्वेअर रूट येईल कॉस ए इक्वल टू 16चा स्क्वेअर रूट प्लस ऑर मायनस 4 आणि 25चा प्लस ऑर मायनस 5 येईल. म्हणजे प्लस ऑर मायनस 4/5 कॉस ए. पण इथं सांगितलं आपल्याला की कॉस ए हा सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये बघा ॲज ए इज इन second quadrant therefore cos a is negative. आणि जर cos a निगेटिव्ह असेल तर therefore cos a इक्वल टू येईल -4/5. ही झाली cos a ची व्हॅल्यू. त्याच्यानंतर आपल्याला फाइंड करायचं आहे cos b फाइंड करायचं आहे. तर बघा अँड आपल्याला असं दिलंय की sin b अपॉन 4 इक्वल टू 1/5. sin b अपॉन 4 इक्वल टू 1/5. देअरफॉर sin b येईल मग sin b इक्वल टू 4/5. आपण काय करू या ठिकाणी डायरेक्ट हे रिलेशन यूज करू किंवा डायरेक्ट लिहू. देअरफॉर we know that cos b equal to plus or minus under root 1 minus sin square b. 1 minus sin square b. तर या ठिकाणी येईल
प्लस और माइनस अंडर रूट 1 मायनस 4/5 स्क्वेअर केला तर 16/25 येईल. 16/25 आणि याला सॉल्व केल्यानंतर बघा प्लस और मायनस 25 मायनस 16 9 9/25 रूट 9/25. तर बघा कॉस बी इक्वल टू येईल याचा स्क्वेअर रूट घ्यावा लागेल आपल्याला प्लस और मायनस रूट 9/25 याचा आन्सर येईल. बघा देअरफॉर कॉस बी इक्वल टू प्लस और मायनस 9चा स्क्वेअर रूट 3 आणि 5चा हे 25चा 5 येईल. आणि अँगल बी हा सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. ॲज बी लाईज इन सेकंड क्वाड्रंट therefore cos b is negative. cos b is negative, therefore cos b equal to येईल -3/5. नंतर आपल्याला हे 4 cos a plus 3 cos b equal to -5 हे असं प्रूव्ह करायचंय. तर बघा नाव 4 cos a plus 3 cos b इक्वल टू आपण cos a आणि cos b च्या व्हॅल्यू इथं ठेवू. बघा 4 इंटू cos a ची व्हॅल्यू आहे -4/5 प्लस 3 इंटू cos b ची व्हॅल्यू आहे -3/5. तर या ठिकाणी येईल 4 इंटू -4 किती येते -16/5 प्लस इंटू मायनस मायनस होते आणि या ठिकाणी 3 त्रिक 9 भागिले 5 आणि याची जर आपण याची ॲडिशन होईल म्हणजे आन्सर येईल -25/5 आणि याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर बघा याला जर आपण काटाकाटी केली तर 5 1 5 5 5 25 म्हणजेच इथं प्रूव्ह झालेलं आहे 4 cos a प्लस 3 cos b इक्वल टू -5 येतं. मायनस इंटू 5 काय तर -5 आणि इथं हेन्स प्रूव्ड हे प्रूव्ह झालं. बघा पुढचा क्वेश्चन असा आहे इफ tan θ इक्वल टू 1/2 आपल्याला tan θ ची व्हॅल्यू दिली 1/2 आणि आपल्याला सांगितलं इव्हॅल्युएट करायला की 2 sin θ प्लस 3 cos θ अपॉन 4 cos θ प्लस 3 sin θ याला इव्हॅल्युएट करायचंय. तर बघा सोल्युशन मध्ये दिलेलं घेऊ आपण गिवन tan θ इक्वल टू 1/2 आहे. त्यानंतर डायरेक्ट ही आपण एक्सप्रेशन घेऊ इथं नाव 2 sin θ प्लस 3 cos θ अपॉन 4 cos θ प्लस 3 sin θ. हे जे पूर्ण एक्सप्रेशन आहे याला cos θ ने डिवाइड करू. बघा 2 sin θ अपॉन cos θ प्लस 3 cos θ अपॉन cos θ 4 cos θ अपॉन cos θ प्लस 3 sin θ अपॉन cos θ. आपण या ठिकाणी म्हणजे cos θ ने डिवाइड केलं. डिवाइड न्यूमरेटर and denominator by cos θ. तर बघा पुढं आपल्याला माहित आहे sin θ अपॉन cos θ tan θ येतो. या ठिकाणी cos θ कॅन्सल होतो. या ठिकाणी 2 इंटू sin θ अपॉन cos θ tan θ प्लस cos θ अपॉन cos θ 1 होतो कॅन्सल होतो तो म्हणजे 1 3 इंटू 1 1च येतो. त्यानंतर खाली 4 इंटू इथं 1 येईल हे 4च राहील. cos θ कॅन्सल होतो प्लस 3 इंटू sin θ अपॉन cos θ tan θ. त्यानंतर आपल्याला माहिती दिलेली आहे की tan θ ची व्हॅल्यू 1/2 आहे. ते प्रत्येक व्हॅल्यू आपण इथं ठेवून घेऊ. 2 इंटू 1/2 प्लस 3
अपॉन 4 प्लस 3 इंटू 1/2. हा 2 आणि 2 कॅन्सल होतो. इथं 1 प्लस 3 येईल आणि या ठिकाणी 1 प्लस 3 4 अपॉन 4 प्लस 3/2 आणि या ठिकाणी 4 2 8 8 आणि 3 11 आणि हे दोन 4च्या मल्टिप्लिकेशनमध्ये जातील म्हणजे 4 गुणिले 2 भागिले 11 आणि आपला आन्सर येईल फायनल आन्सर 4 2 8 8 भागिले 11 हे आहे फायनल आन्सर.